आपल्या इथं सुद्धा जलसंपदा खात्याने माझ्या हिशोबाने ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर लगेचच गाळ काढायची सुरुवात झाली होती. आपल्याकडे माहिती आहे गेले 3 वर्ष सातत्याने गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि गाळ काढण्याचं असल्यामुळे आता जे पहिल्यासारखे जे स्पॉट होते ते थोडे स्पॉट इझिली काढायचे कमी झालेले आहेत. तरी देखील आपण प्रयत्न करून ही मशिनरी आणण्याचा प्रयत्न केलेला होता. नाम फाउंडेशनला पण आदरणीय नानांना विनंती केल्यानंतर त्यांनी देखील 2 मशीन्स आता आपल्याकडे पाठवलेले आहेत. कायमस्वरूपी पूरमुक्ती व्हावी म्हणून ह्या विभागाचे आमचे खासदार नारायण राणे साहेब असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण एक वेगळा प्रकल्प पण तिथे पण जलसंपदाच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून हा पूरच येणार नाही आणि त्यातून आपल्याला सुटका कशी मिळता येईल याची उपाययोजना करण्याचा प्रयत्न अधिकारी, आपला सगळा संघर्ष समिती असेल, चिपळूणचे नागरिक असतील आणि अन्य सर्व मार्गाने प्रयत्न आपले सगळ्या बाजूने चालू आहेत. मला निश्चित खात्री आहे की येत्या काही वर्षभरात या सगळ्याला एक पॉझिटिव्ह दिशेमध्ये जाण्याचा आपल्याला संधी मिळेल. तसं गेल्या वर्षी पूरची तीव्रता कमी होती कारण प्रांत साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वरच्या धरणाचं पाणी सोडण्याचं नियोजन देखील त्या काळात झालं होतं. या शहराचे सीओ असतील किंवा अन्य सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, तहसीलचे असतील, पोलीस कर्मचारी असतील, अन्न इतर डिपार्टमेंटच्या वतीने जलसंपदापासून ते इतर माध्यम त्यांनी देखील त्यावेळी त्यांच्या वेळेच्या नियोजनाने खूप चांगलं काम त्यामागे ही वर्षी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने यंदाही त्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू. कारण शेवटी तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही समस्या आहे, परंतु सातत्यपूर्व गाळ काढण्याची जी कुठं यंत्रणा चालू आहे ती चिपळूणलाच चालू आहे. काही कमी जास्त प्रमाणात मागं पुढे होत असेल, मी असं म्हणणार नाही की अगदीच पहिल्या वर्षासारखे सगळे, कारण पहिल्या वर्षी तीव्रता, स्पॉट सगळ्या गोष्टी विचार केला तरी कंटिन्युटी त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. जे काही त्रुटी असतील ते आम्ही सगळेजण या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू. नियोजनच्या वतीने पण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधीची पूर्तता झालेली आहे. आता मला वाटतं जलसंपदाकडे पण 5 कोटी रुपये आपण ऍडव्हान्स फडणवीस साहेब आपल्या त्यांच्याकडे ज्यावेळी होतं तिथपासून प्रयत्न चालू होता. आता आपल्याला पैसे आले, पैसे पण आलेत आणि पहिले माझ्या हिशोबाने 1.5-2 कोटी शिल्लक असावेत. हे 7 कोटी रुपये आज आपल्याकडे हातात आहेत. फक्त आता यंत्रणा अजून पुढे लावणार, पण आता 1.5-2 लागतील. पुढच्या वर्षीचे 5 ऍडव्हान्स राहतील. पुढे कंटिन्यू प्रक्रिया करून हे काम आपण चांगल्या पद्धतीने. नदीच्या मुखावर मोठा सँडबार जमा झालेला आहे जो मेरीटाईमच्या अखत्यारीत येतो, तर त्या संबंधी आपले काय प्रयत्न असणार आहेत? त्याच्या संबंधी आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे मत्स्य संवर्धन मंत्री नितेशजी राणे साहेब त्यांच्याकडे ह्या विषयाची चर्चा झालेली आहे. लवकरच त्यांची बैठक आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय. कालच तुम्ही बघितलं की मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा व्यवसाय करण्या म्हणजे चा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे ही कामं चालू आहे. सरकारी काम असतं, थोडा त्याला वेळ लागतो, अवधी लागतो कारण सगळ्या प्रोसेस व्हायला, म्हणजे तेही काम आपण करू. तुम्हाला माहिती आहे नलावडा बंधारा आपला पूर्णपणे फुटला होता, ते जवळजवळ 20 कोटीची वॉल शेवटच्या टप्प्यात आहे. त्याच्यानंतर बहादूर शेखची भिंत आहे, इथं आपण उभा इथल्याच 2-3 भिंती असतील आणि असं 70 कोटीची कामं आपली आता शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात आहेत. एकूण चिपळूणला जवळजवळ सगळ्याच परिसरात पूर्ण परिसर हा चांगल्या संरक्षण भिंतीने कव्हर करण्याचा त्या प्रोजेक्टमध्ये आपला प्रयत्न. तर यालाच लागून एक प्रश्न, जो इथला जो ब्रिज आहे महाराष्ट्राला जोडणारा त्याचा जो जोड रस्ता काम आहे ते कुठपर्यंत आलेलं, ते कधीपर्यंत पूर्ण होईल? काय होतं आपल्याला कामाची त्याची माहिती नसते, बातम्या वेगवेगळ्या येत असतात. जसं तुम्ही कालच बातमी एक बघितली असा की त्या इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीला 150 कोटीचा खर्च, ऍक्च्युली सगळा मिळून 1 कोटीचा खर्च त्यांचा आहे आणि ती त्यांनी लगेच बातमी आली, लोक तेवढंच घेऊन बसतात 150 कोटी रुपये खर्च करणार. मग ह्या पुलासाठी 6 कोटी रुपये मिलिंद शेठ त्यावेळी होते आपण मंजूर करून आणलेले आहेत ठोकमधून. थोडं सरकार बदलीच्या काळात, आचारसंहिताच्या काळात टेंडरला थोडासा माझा विलंब झाला असेल कारण थोडी मधल्या याच्यात कामं थांबली होती. 6 कोटीचा निधी आपला मंजूर आहे. दोन्ही बाजूचं काम आहे. भोसले सरांना त्याची कल्पना आहे की ते टेंडर पण मला वाटतं TS आणि मग प्रमा ह्याच्यात होऊन तो होणार आहे, म्हणजे ते काय अर्ध राहणार नाही का पैशावर.